बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत विधानमंडळ अंदाज समितीचा निरीक्षण दौरा, नगरपरिषदेला भेट व आढावा बैठक संपन्न। आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत विधानमंडळ अंदाज समितीने निरीक्षण दौरा करत नगरपरिषदेला भेट दिली असून शहरातील विविध विकासकामांचा सखोल आढावा घेतला। या प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री विजय लोहकरे, नगराध्यक्ष श्री अविनाश गायगोले, उपाध्यक्ष सौ प्रियांका मालठाणे तसेच यावेळी तहसीलदार पुष्पा सोळंके या सुद्धा उपस्थित होत्या। सर्व सभापती, सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या प्रारंभी समिती सदस्यांचे पारंपरिक पद्धतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। यामध्ये समिती सदस्य श्री किशोर पाटील, श्री कृष्णा खोपडे आणि श्रीमती मनीषा चौधरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यानंतर मुख्याधिकारी श्री लोहकरे यांनी नगरपरिषदेच्या विविध विभागांबाबत सविस्तर माहिती सादर केली। शहरातील विकासकामे, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सुरू असलेल्या योजनांबाबत त्यांनी सखोल विवेचन केले। दरम्यान नगराध्यक्ष श्री गायगोले यांनी शहरातील पाणीपुरवठा समस्या व मूलभूत सुविधा यावर विशेष भर देत, शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवणे हे माझे पहिले प्राधान्य आहे, असे स्पष्ट केले। यावर समिती सदस्य श्री किशोर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या प्रश्नाचा मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले। बैठकीत विविध विभाग प्रमुखांशी समिती सदस्यांनी सखोल चर्चा केली। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर समितीने समाधान व्यक्त करत नगरपरिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले। बैठक संपल्यानंतर समिती सदस्यांनी पुढील दौऱ्यासाठी दर्यापूरकडे प्रस्थान केले। यावेळी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी पुन्हा एकदा समितीचे आभार मानत त्यांच्या भेटीबद्दल अभिनंदन केले। या निरीक्षण दौऱ्यामुळे अंजनगाव सुर्जी शहराच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अंजनगाव सुर्जीवरून बहुजन इंडिया न्यूज टुडे प्रतिनिधी मनोज